मुंबईमधनं आहे मातोश्रीवर ठाणे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कळव्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती। पदासंदर्भात मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये चर्चा झाली। आधीचे पदाधिकारी आणि नव्यानं नियुक्त करण्यासंदर्भात सुद्धा चर्चा झाली। यामध्ये उद्धव ठाकरेंच्या समक्ष दोन गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दोन गटांमधल्या बाचाबाची पाहून उद्धव ठाकरे सुद्धा संतापले। एक तरुण देशामध्ये आंदोलनामधनं मोदींना आव्हान देतोय आणि तुम्ही ते आपापसात काय भांडताय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी ठाण्यामधल्या या पदाधिकाऱ्यांना झापले। तर मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांची बाचाबाची झाल्याची माहिती सूत्र देत आहेत। ठाणे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पद आणि नवनियुक्त्यांवरनं दोन गटांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि हे पाहून उद्धव ठाकरे सुद्धा भडकले। त्यांनी दीपकेंचं उदाहरण देत या पदाधिकाऱ्यांना त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे। तर मातोश्रीवर आज ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती। यामध्ये दोन गटांमध्ये काही कारणास्तव वादावादी आणि भांडण झाल्याची माहिती आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये तिकडची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी या संदर्भात अधिक माहिती घेतोय आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, काय अधिकचे तपशील आहेत? दोन गटांमध्ये बाचाबाची झाल्याचं समोर येत आहे। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती। या बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकारी देखील होते आणि ठाणे जिल्हा अधिक संघटना मजबूत करण्यासाठी पदासंदर्भात बैठक असताना काही पदाधिकारी आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं बैठकीत झालं आणि पण उद्धव ठाकरेंनी त्यानंतर आश्वासित करत त्यांच्या बैठकीला आहे की एक करून त्याच्यात आंदोलनातून मोदींना सगळं त्याच्याने केलं ते आपापसात काय लागणार असं म्हणून उद्धव ठाकरेंनी सांगितलं पदाधिकाऱ्यांना घातलेलं आहे। एकंदरीत काय ठाण्याचे जे नागपूरचे पदाधिकारी होते आता सामने आलं उद्धव ठाकरेंनी नक्कीच गिरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईमधली बातमी आहे, मातोश्रीवर आज पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं समोर येत आहे।